नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण सर्वांनी रातवा हे चितमपल्ली सरांनी लिहिलेलं पुस्तक अभ्यासलं असेलच. तर त्याच पुस्तकामधील एक सुंदरसा लेख आज आपण ऐकणार आहात. लेखाचं नाव आहे छावा. हत्ती नावाच्या दिवाळी विशेषांकामध्ये 1990 साली हा लेख प्रथमतः प्रकाशित झाला होता. या लेखाविषयी प्रस्तावनेमध्ये सर लिहितात, वाघीण आपली पिलं कशी वाढविते याबद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल होतं. वाघाविषयी विशेष अभ्यास करण्याची संधी मला मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राप्त झाली. छावा हा लेख त्याचाच परिपाक. छावा. मेळघाटात एप्रिल मे महिन्यात उन्हाचा कार असतो. सातपुड्याच्या जंगलातील साग, हळदू, तिवस, बिजा, धावडा आणि सालईची पानं गळून जमिनीवर पडलेली असतात. झाडाचे खराटे होतात. बांबूच्या पर्णहीन रांजी उभ्या असतात. एरवी रायमुनियाच्या झुडपातून 5 ते 10 फुटांपेक्षा दूरवरचं दिसत नाही. तिथं ही झुडपं आगीत जळाल्यामुळे दूरवरचं सहज दिसायला लागतं. जळलेल्या जमिनीवर जिकडे तिकडे पासोळ्याचा थर पसरलेला असतो. अशा गळलेल्या पानांमधून राणी वाघिणीला देखील पावलाचा आवाज न करता चालता येत नसे. ती जड पावलांनी सिपना नदीच्या डोहावर जाई. डोहावर आंबा व जांभळीची गर्द सावली पडलेली असते. दुपारच्या असह्य उन्हात ती डोहातील थंडगार पाण्यात बसून राही. दिवस मावळायच्या आत परत आपल्या निवांत ठिकाणी असलेल्या गुहेमध्ये जाई. ती गुहा उंच पहाडाच्या अवघड कड्यावर होती. तिथून तिला समोरचा सारा परिसर दिसत असे. तिच्या पोटामध्ये पिलं वाढत होती. तिच्या विणीची वेळ ही आता जवळ आली होती. त्या अंधाऱ्या गुहेत राणीने 3 पिलांना जन्म दिला. ती पिलं जन्मतः आंधळी होती. त्यांना दिसत नसल्यामुळे ती गुहेत एकाच ठिकाणी राहायची. शिकार करून परत आलेल्या राणीला ती सहज दिसायची. या काळात ती कोणालाही जवळ येऊ देत नसे, त्यांच्या बापाला सुद्धा. मृगाच्या पावसाला सुरुवात झाली होती. जिकडे तिकडे हिरवगार दिसत होतं. झाडांना नवीन पालवी येत होती. गवत झपाट्याने वाढत होतं. झुडपं पूर्ववत साऱ्या जंगलभर पसरली तसं जंगल पुन्हा गूढ रम्य दिसू लागलं. त्या दिवशी कोलार या झाडावरची भाजी वेचीत काही कोरकू तिच्या गुहेजवळ नकळत गेले. तेव्हा ती त्यांच्यावर पहिल्यांदा गुरगुरली. त्यावेळी त्या कोरकूंना कळालं की इथं वाघिणीचे बच्चे आहेत. ती अचानक बाहेर आली आणि तिने एकाला खाली पाडून घोळसून काढलं. पाठीवर पंजा मारला. नंतर तो घाबरून कितीतरी मैल मागे वळून न पाहता पळत होता. त्याचे सोबती दुसऱ्या दिशेने पळाले. नंतर कितीतरी दिवस कोरकू तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. परंतु राणीला पिलांच्या सुरक्षिततेबद्दल आता काळजी वाटायला लागली. पिलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या सुरक्षित जागी नेणं कठीण असतं. परंतु माणसांना ते ठिकाण माहिती झाल्यामुळे आता यापुढे तिथे राहणं शहाणपणाचं नव्हतंच. पिलांची मान आणि डोक्याचा काही भाग तिने सुळे दातांनी हळूवार धरला. मांजराप्रमाणे तिनं पिलांची नुसतीच मानगूट धरली नव्हती. 2 जागेमध्ये किती अंतर असावं हे तिने अनुभवाने ठरविलं होतं. स्थलांतरित केलेली पिलं आणि मागे राहिलेली पिलं यांच्यावर लक्ष ठेवता येईल इतकं ते अंतर असतं. तिच्या हक्काचं क्षेत्र अंदाजे 40 ते 50 चौरस किलोमीटर इतकं होतं. या तिच्या राज्यातील कडे, कपारी आणि अंधाऱ्या गुहांविषयी तिला अचूक माहिती होती. रस्ते आणि वाटाही तिला माहिती होत्या. नदी नाल्यांची पात्र, तेथील डोह आणि पाणझरीही तिला ठाऊक होत्या. खोरी आणि पठारांविषयीही तिला माहिती होती. तसेच जंगली जनावरांच्या येण्या जाण्याच्या वाटाही तिला ठाऊक होत्या. थोडक्यात त्या साऱ्या क्षेत्राचा भूगोल तिला पाठ होता. या राज्यात ती दुसऱ्या कोण्या वाघिणीला फिरकू देखील देत नसे. बिबट्या वाघ मोठा घातकी असतो. लक्ष नाही असं पाहून आपली पिलं तो मारून टाकेल म्हणून तो दिसता क्षणीच ती त्याच्यावर प्राणांतिक हल्ला केल्याशिवाय राहत नाही. स्थलांतर करताना पिलं तिला सहकार्य करीत. स्वल्पविरामासारखा शरीराचा आकार करून पिलं तिच्या आज्ञेचं पालन करीत असत. ती अजिबात हालचाल करत नव्हती किंवा आवाजही काढत नव्हती. असं पिलू तोंडातून घेऊन जाताना एकदा एक अजागळ तरस तिच्या अंगावर येऊन आदळलं.
तिने त्याच्यावर पंजाने असा काही वार केला की केकाटत ते दूर पळून गेलं. अशा वेळी एखादा मनुष्य जर आडवा आला तर ती त्याच्यावरही हल्ला केल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या गुहेमध्ये ती आली तेव्हा पिलांना जन्मून 4-5 दिवसच झाले होते. त्यांना आता थोडंफार दिसू लागलं होतं. एक निमुळती पाऊलवाट अवघड व उंच कड्याकडे गेली होती. तिथे खोलवर गेलेलं अंधारं विवर होतं. सुरुवातीला रुंद तर नंतर निमुळत होत आणि अरुंद होत गेलेलं होतं. श्रावण महिन्याचे ते दिवस होते. रानातली नदी दुथडी भरून वाहत होती. तिच्या दोन्ही पात्रांवर घनदाट झाडी उभी होती. त्यांना आता रुंद हिरवीगार पानंही आली होती. बांबूंच्या रांजी पुन्हा हिरव्यागार दिसू लागल्या होत्या. निळ्या हिरव्या रंगाचे नवीन कवळे बांबू उंचच्या उंच वाढत होते. रायमुनिया तर इतका दाट वाढला होता की त्यातून जंगली जनावरांना जाणं देखील अशक्य होई. साऱ्या जंगलातून रंगबिरंगी फुले फुलत होती. बहुरंगी फुलपाखरांचे थवे इकडून तिकडे उडत होते. कडेकपारीतून रान केळींची हिरवीगार रुंद पानं वाऱ्याने डोलू लागली. दुरून वाहणाऱ्या धबधब्याचा आवाज स्पष्टपणे ऐकायला यायला लागला. आता 2 महिन्यांच्या पिलांना चांगलं दिसू लागल्यामुळे ती साऱ्या गुहेत दिवसभर खेळत हुंदडत असत. पाठ शिवणीचा खेळ खेळत असत. गुहेबाहेरची पाऊलवाट बिकट असल्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नसे. गुहेतून डोकावून पाहिलं तरी खोल दरी दिसे. गुहेच्या दाराशी बसून ती आपल्या आईची येण्याची वाट पाहत. या काळात त्यांचा सांभाळ करणं मोठं कठीण असं काम होतं. वाघिणीला तिच्या पाठीमागे सहाय्य करायला घरचं कोणीही नव्हतं. सिंहण मेली तर तिच्या मोठ्या मुली किंवा मावशी पिलांचा सांभाळ करतात. परंतु वाघिणीच्या पिलांना पिता, काका किंवा मावशी नसते. पिलांना वाढविण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त वाघिणीचीच असते. राणी अतिशय स्वच्छ राही. ती आपल्या पिलांना चाटून चाटून स्वच्छ ठेवी. त्यांना दूध पाजी. अनेकांचा असा समज आहे की ओकलेल्या मांसाचा पुरवठा वाघीण आपल्या पिलांना करते. रानकुत्री आणि कोल्ही यांच्यात ही सवय आहे. परंतु राणीच्या बाबतीत हे खरं नव्हतं. अंगावर पिणाऱ्या पिलांकडे लक्ष राहावं म्हणून राणी आपलं रात्रीच भक्ष्य गुहेमध्ये आणीत असे. मात्र पिलांना दूध पाजल्यावरच ती आपलं भक्ष्य खाई. आता 3 महिन्यांचे झालेले धिटुकले छावे आईबरोबर जंगलातल्या हिरव्या वाटांनी जाऊ लागले. कित्येक वेळा ते तिच्याबरोबर चालून थकायचे. तेव्हा परत ती गुहेकडे जायची. त्यांच्याकरिता ती मांसाचा तुकडा गुहेमध्ये नेई. पिलं तो खाऊन आपली भूक भागवत असत. अशा दिवसांमध्ये तिला शिकार करणं देखील सोपं असे. उंच वाढलेल्या गवतात दबा धरून बसलेली वाघीण सहसा सावजांना दिसत नाही. सांबराची पाडसं अशा गवतातच लहानाची मोठी होत. ती अवचित राणीच्या तावडीमध्ये सापडत. पिलांनाही असं कोवळं लुसलुशीत मांस खायला आवडे. वेड्यासारखा धुंद होऊन पिसारा काढत नाचत असलेला मोरही कधी कधी तिचं भक्ष्य होई. अशा वेळी साऱ्या मोरणी झाडावर जाऊन टाहो फोडीत. म्याऊ म्याऊ या आवाजाने सारं जंगल मुखारित करीत. वाघाला पाण्याची मोठी ओढ असते. परंतु ही ओढ त्यांना जन्मतः नसते, तर आईला ते त्यांना शिकवावं लागतं. राणी आपल्या 3 छाव्यांना पोहण्याचे धडे देताना पाहण्याची संधी मला मिळाली. राणी पाण्यात उतरून काठाकडे तोंड करून बसली. पिलं काठावरच थांबली होती. आईकडे पाहत त्यांनी पाण्यात उतरण्याची नाराजी दर्शविली. राणी मात्र त्यांना पाण्यात येण्यास हळू आवाजात सूचित करत होती. शेवटी त्यातील एकाने पाण्यात उडी घेतली. पाण्यात बरीच धडपड करून ते पिल्लू थकलं तेव्हा तिने त्याला तोंडात धरून परत काठावर आणून सोडलं. नंतर राहिलेल्या 2 पिलांना एका मागून एक असं पाण्यात नेऊन तिने बुडवलं आणि परत त्यांना काठावर आणून सोडलं. शरद ऋतूच्या आगमनाबरोबर नदीच्या संथ पाण्यात किनाऱ्यावरची झाडं डोकावू लागली. खोल डोहाचं पाणी काळंभोर दिसू लागलं. झिलानी निळ्या हिरव्या दिसायला लागल्या. तळ्यातील कमळं फुलू लागली. आल्हाददायक अशा थंडीला सुरुवात झाली. निळ्या भोर आभाळात चांदण्या चमकू लागल्या. त्या मंद प्रकाशात जंगलं गूढरम्य वाटू लागली. ती गूढ रम्यता रातकिड्यांच्या संगीताने शतपट वाढू लागली. नदी नाल्या काठच्या चिखलात सांबरं लोळण घेऊ लागली. अस्वल वनमार्गावर येऊन उधई खाण्यासाठी 1.5 हात खोल खड्डे उकरू लागले. नील घोडे मस्तीने टकरी खेळू लागले.
सूर्यास्त होताच साळई अंगावरील काट्यांचा झंकार करीत सगरीने बाहेर पडू लागल्या. चांदी अस्वल रस्ता ओलांडताना दिसू लागली. त्यांच्या वाटेला मात्र कोणीही जात नसे. जिकडं तिकडं आबादी आबाद होतं. राणीची धीट पिलं स्वतःच सावजाचा मागोवा घ्यायला शिकू लागली. परंतु आईपासून फार दूर ती भटकत नसत. अशा वेळी ती कधी मोराची पिलं तर कधी हरिण शावकांची पारत करीत असत. कधी कधी सांबराच्या मोठ्या पिलाला खाली ओढायलाही ते भीत नसत. रानगव्याच्या कळपांकडे टकमक पाहत एकूणच त्यांना कुठल्याही तृणभक्षी प्राण्यांची भीती वाटेनाशी झाली. 8 महिन्यांची पिलं आता राणीबरोबर जंगलात गेली म्हणजे शिकार करण्यात ती पुढं पुढं करीत. जे काही मारीत त्यात त्यांचा मोठा वाटा असे. सावज लहान असलं तरच राणी पिलांना त्यांची शिकार करू देई. मात्र ते मोठं असलं तर स्वतःच त्याला जायबंदी करून मगच पिलांना जवळ जाऊ दे. जीवावर बेतलं की जंगली जनावरं त्वेषाने धावून अंगावर येत. अशा सावजाची शिकार करताना स्वतः जखमी न होता त्याला युक्तीने कसं खाली पाडायचं याचे प्रात्यक्षिक धडे राणी त्यांना देऊ लागली. एकदा एका एकांड्या रानडुकराची आणि राणीची चांगली झुंपली. एकांड्या खूप ताकदीचा होता. त्यानं एकदा मुसंडी मारून झाडाला धडक मारली तेव्हा ते झाड गदागदा हललं. रात्रभर ती समोरासमोर हल्ला करण्याच्या तयारीत उभी होती. पिलांना तिने मध्ये येऊ दिलं नाही. ती चुपचाप एका शिळेखालच्या कपारीमध्ये जाऊन बसली. रानडुकर रक्तबंबाळ झालं होतं. पहाटेच्या काळोखात तिने त्याच्यावर असा काही पवित्रा घेऊन जोरदार हल्ला चढविला की रानडुकर नामोहरम होऊन केकाटत खाली पडलं. तसं 3 पिलांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा शेवट केला. डुकराचा कोथळा काढून राणीनं ते अलगद दूर नेऊन ठेवलं. स्वच्छ भोजन करावं ते वाघाच्या कुटुंबानेच. पिलं खाऊन तृप्त झाल्यावरच राणीने खायला सुरुवात केली. सूर्योदयाबरोबर पाखरांची किलबिल ऐकू आली. तशी पिलं निवाऱ्याला लपून बसली. राणीनं मृत डुकराचे अवशेष रायमुनियाच्या झुडपामध्ये ओढून आणले. ते पालापाचोळ्यांनी झाकून टाकले. दूर जाऊन दिवसभर त्या भक्ष्याची राखण ती करीत बसली. राणीनं शिकार केली याचा पहिला सुगावा भेरा पक्ष्यांना लागला. जंगलातले ते कावळेच ट्रँक ट्रँक असा आवाज काढीत आजूबाजूच्या फांद्यांवर 10-12 भेरा पक्षी जमा झाले. भक्ष्याचा एक एक लचका काढून पुन्हा फांदीवरती बसून ते खाऊ लागले. घनदाट जंगलात कावळे आणि गिधाडाचं अस्तित्व नसतं. एखादं मुंगूस हळूच येऊन मांसाचा तुकडा तोडून घेऊन जाई. लबाड खोकड चोर वाटेने येऊन एखादं मांस आलेला हाडूक पळवून नेई. जंगलातल्या या किरकोळ वाटेकऱ्यांकडे राणी दुर्लक्ष करी. आईबरोबर असताना कित्येकदा ती पिलं मोठं धाडस करीत. त्या दिवशी त्यांनी भल्या मोठ्या सांबरावर हल्ला चढविला. परंतु 12 डेऱ्याच्या सांबराने त्यांना मुळीच दाद नाही दिली. दूरवर बसलेली राणी ते कौतुक पाहत होती, परंतु तिने त्यांना सहाय्य केलं नाही. राणीचे छावे जेव्हा 1.5-2 वर्षांचे झाले तेव्हा त्यांची भूक वाढली. त्यांनी केलेली शिकार आता 4घांना पोरेनाशी झाली. त्यातील नर पहिल्यांदा आईला सोडून जंगलात एकटाच निघून गेला. तो परत कधी आलाच नाही. राहिलेल्या 2 माद्या होत्या. त्या आपल्या आईशी मिळतं जुळतं घेत. परंतु राणीचा प्रियकर राजा जेव्हा तिला वारंवार भेटायला येऊ लागला तसं त्यांना 2 मुलींचं अस्तित्व नकोसं झालं. एके दिवशी राजाने त्यांना हुसकावून दिलं. काही काळानंतर राजा राणीला सोडून दूर जंगलात निघून गेला. नंतर परत त्या मुली आईला भेटायला येऊन तिच्या बरोबर राहू लागल्या. राणी पुन्हा गर्भवती झाली होती. पिलं देण्याची वेळ जशी जवळ येऊ लागली तशी निवांत असलेल्या गुहा ती शोधू लागली. त्या वाढलेल्या मुलींचा सहवास आता तिला नकोसा वाटायला लागला. शेवटी त्या देखील आपल्या भावाप्रमाणे आईला सोडून शेजारच्या क्षेत्रामध्ये स्थायिक झाल्या. मित्र हो, चितमपल्ली सरांचा हा सुंदरसा लेख छावा इथे संपतो. हा लेख तुम्हाला आवडला असेलच याची खात्री आहे मला. पण अरण्याच्या या राजेशाही कुटुंबाचा आदरही करावा लागतो याचं कदाचित भान आपण हरवत चाललो आहोत. वनपर्यटनासारखा प्रसन्न अनुभव दुसरा नाही. मात्र निसर्ग संपदेचे महत्त्व कळणाऱ्यांनीच जंगलामध्ये पर्यटनाला जावे.
अन्य लोकांना तिथे प्रवेशच देऊ नये असा कायदा करावा अशी सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. विदर्भाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीकडचा प्रकार यामुळे संतापजनक वाटतो. वाघ दिसणे म्हणजेच पैसा वसूल झाला हा अट्टाहास सोडायला हवा. T-114 ही वाघीण कच्च्या रस्त्यावर दिसताच आसपासच्या जिप्सींनी तिला घेरलं. वाघिणीला मागे पुढेही जाणे शक्य नव्हते. अनेक वाहनांनी कोंडी केल्यामुळे गोंधळलेल्या या वाघिणीचे छायाचित्र व्हायरल झाले होते. सव्वाशेर बनणाऱ्या पर्यटकांसोबत वनकर्मचारीही यासाठी तेवढेच जबाबदार आहेत. बाहेर पडण्याचा मार्ग न गवसल्याने ही वाघीण आक्रमकही झाली असती. 2003 मध्ये मध्य प्रदेशातील बांधवगड या राष्ट्रीय उद्यानात असंच घडलं होतं. मोहिनी वाघिणीने जिप्सीवर चढून 2 फ्रेंच पर्यटकांना जखमी केलं होतं. वाघिणीचे शेपूट ओढून हल्ल्यापासून परावृत्त करणाऱ्या हॉटेल मालकाच्या छातीवर ती चढली होती. हत्तीवरून सफारीची परवानगी तेव्हा होती. वाघिणीच्या गर्जना ऐकून बिथरलेल्या हत्तीने अक्षरशः माहुताला पाठीवरून भिरकावत पळ काढला होता. आदल्या रात्री महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याने वाघिणीने जिप्सीवर राग काढला असण्याची शक्यता वनतज्ञांनी वर्तविली होती. तर मागच्या वर्षी उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात वाघाने झुडपातून उडी घेत पर्यटक ज्या वाहनातून आले होते त्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. वाघ हा तसा सभ्य प्राणी समजला जातो. तो विनाकारण मनुष्यावर हल्ला करत नाही. मानवी चुकांमुळे आत्मसंरक्षण करण्यासाठी त्याला प्रतिकार करावा लागतोय. वाघ अचानक रस्त्यावर आला असं म्हणण्यामध्ये खरंच अर्थ नसतो. कारण विकासाच्या नावाखाली आपणच अर्थात माणसानेच वाघाच्या वनक्षेत्रामध्ये रस्ते नेलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी संयम सोडला तरी वाघांनी सभ्य राहावं अशी अपेक्षा करणं योग्य वाटतं का? त्यामुळे निसर्गावर प्रेम करा, भान ठेवून निसर्गावरती प्रेम करा. कारण माणूस जर नामशेष झाला तर पृथ्वीला या पर्यावरणाला फारसा फरक पडणार नाही. पण जर प्राणी नामशेष व्हायला लागले तर मात्र पर्यावरणाचा संतुलन बिघडू शकतं. फक्त वाघ पाहण्यासाठी अरण्यामध्ये पाऊल टाकण्यापेक्षा त्या अरण्याचं सौंदर्य पाहण्याकरता भटकंती करा. या भटकंतीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासह किंवा एका सुंदरशा कथेसह. तोपर्यंत आजच्या लेखावर विचार करा, चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.